अहो साधं रॅप केलं तरी पोरांच्यावर कारवाई होती. म्हणजे 50 खोके एकदम ओके असं रॅप केलं होतं त्या पोरांना, तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. तुम्ही नाटकातनं काय मांडायचं, तुम्ही गाण्यातून काय मांडायचं, हे स्वातंत्र्य आज धोक्यात आलंय. स्वातंत्र्य ही एक गोष्ट, त्यातलं कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलंय. जाती जातीत फूट पाडली जाते. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, दलित विरुद्ध मराठा असं लढवलं जातंय. तुम्हाला हिंदू मुस्लिम भेद केला जातोय. प्रचार सभेत आपल्या देशाचे उच्च पदस्थ नेते हिंदू मुस्लिम आणि मुसलमान किती वाईट याच्यावर बोलतात. म्हणजे किती भयानक परिस्थिती आलेली आहे. तर अशा वेळी मला वाटतं की कलाकार म्हणून आवाज उठवणं माझं कर्तव्य आहे. कारण मी ज्या कलाकारांना मानतो ते म्हणजे निळूभाऊ फुले, डॉक्टर श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, हे लोक निर्भीडपणे सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवत होते. समाजातल्या वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते. तर मी यांचा आदर्श मानतो आणि यांचा आदर्श आज कोणीतरी मराठीत घेतला पाहिजे, तर तो मी घेतोय.